नाही, विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये पण देखील हा प्रश्न आम्ही लावण्याचं काम केलं होतं. त्या भागातले देखील कामगारांचे प्रतिनिधी म्हणून मी असेन, तिकडे आमची मान्यताप्राप्त संघटना असेल आणि किरण पावसकरजी किंवा तिचे जे नगरसेवक आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनीच्या मतदारसंघामध्ये ही कंपनी येत असल्यामुळे गेल्या 17-18 महिने कामगारांना अजूनपर्यंत अद्याप पगार मिळाले नाही आहे. मान्यताप्राप्त संघटना म्हणून आम्ही कोर्टात जरी गेलो तरी देखील कुठच्याही प्रकारे ॲक्टिस किंवा असलेली सुपरमॅक्स कंपनी पण देखील त्याला दुजोरा देत नाही. आणि तशातली आज एक बैठक आज या निमित्ताने पार पाडली गेली आहे आणि त्याच्यामध्ये कामगार खात्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे की व्यवस्थापनाला पण जे कायद्याच्या अंतर्गत असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातून हे कामगारांची देणी आणि विशेषतः पगार हे चालू कसं राहिलं पाहिजे किंवा कसं देता येईल. आणि जे मालक आहेत, ज्यांनी येऊन आताहून स्वतः जे जुने मालक होते मल्होत्रा फॅमिलीचे, त्यांनी ही कंपनी सुरू करायचा एक प्रस्ताव केलेला. तर आम्ही मान्यताप्राप्त संघटनामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा कुठचाही प्रस्ताव फक्त तोंडी न घेता त्याला लेखी स्वरूपात तो प्रस्ताव घ्यायला पाहिजे. ते प्रस्ताव घेत असताना जे अगोदरची देणी हे कोण देणार, पुढची देणी ते कशा रीतीने देणार आहेत, कामगारांचा नियमित पगार कसं करणार आहे, ही संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारने घ्यायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून हे कारखाना चालू जर झाला तर याच्यात 100% सहकार्य करण्याची भूमिका कामगारांचे संघटना म्हणून आणि कामगारांची सर्वांची मिळून राहणार आहे, असं त्यामध्ये या बैठकीमध्ये आज स्पष्ट झालेलं आहे. अपेक्षा आहे की परत एकदा ठाण्याची आणि आराम हे महाराष्ट्रातली आणि हैदराबादमधली जी सुपरमॅक्स कंपनी परत सुरू होण्याची एक आशेचा किरण त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, अशी ती अपेक्षा आज आम्ही या निमित्ताने व्यक्त केली आहे. सर, शिवडी नावाशेवाचा जो टोल आहे तो आता 250 रुपये करण्यात आल्याचा निर्णय सरकारने काय चाललंय काय मला समजत नाहीये. पहिला 500 रुपयाची काहीतरी सुतवाच करायचं आणि आता मी 500 ने 250 करतो. म्हणजे जसं गॅसचे दर 1200 करायचे आणि मग 50-100 कमी करायचं आणि मग सांगायचं आम्ही एवढे कमी केले. मुळामध्ये ट्रान्स हार्बर लिंक असेल, कोस्टल रोड असेल, हे मुंबईकरांच्या जीवावरती आणि मुंबईकरांच्या कराच्या माध्यमातून हे पैसे मिळवलेले आहेत. हे काय मेहरबानी केलेली नाही आहे. नवीन एअरपोर्ट ज्यावेळी तयार होत असताना पण आपल्याला अधिक गतीच्या माध्यमातून देखील जर प्रवाशांना जर तिकडे पोचवायचं असेल तर आपल्याला अशातला एक रस्ता तयार करावा लागेल, ही भूमिका आहे. मला दुसरं आश्चर्य वाटते की जे सरकारमध्ये आज बसलेले त्यांनी टोलमुक्तची भूमिका घेतली होती. हे टोलमुक्त व्हायला पाहिजे म्हणून आंदोलन करण्याची भूमिका घेतली. आज तेच 250 रुपये 500चा दर कमी करून आम्ही 250 लावतोय. पोस्टलबद्दल सुरुवात होणार आहेत मेपर्यंत तर होणार नाही, मग निवडणुका झाल्यानंतर लावणार आहेत की काय, या सर्व गोष्टी आहेत. मुळामध्येच कालच या बाबतीतले आमचे पक्षप्रमुख पक्षाचे युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्यजींनी स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही स्पष्ट सांगा, लोकांची दिशाभूल करू नका. हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांना तुम्ही परत द्यायला पाहिजे. त्यांच्याकडनं लूट म्हणा किंवा वसूल करण्याचं काम करण्याची भूमिका जर घेणार असाल तर त्याला आम्ही वेळोवेळी रोखू. कारण जसंच रेसकोर्सच्या बाबतीतली भूमिका आहे, ट्रान्स हार्बर लिंकची बाबतीतली भूमिका आहे आणि विशेषतः आता जे तुम्ही आता पाहिलेलं असेल की कोस्टल रोडबद्दल हे जे दर आकारले जात आहेत हे दुर्दैवी आहे. सर, रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी आता निवड करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे? शासनाचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल पक्ष म्हणून आम्ही प्रतिक्रिया देण्याचं काय, तो प्रशासकीय त्यांच्या आहेत. त्यांच्याबद्दल काय गोष्टी झाल्या नाही झाल्या हे सर्व ऑन रेकॉर्ड आहेत. पण आता ज्या अर्थी त्या या पदावरती आलेल्या आहेत तर त्यातून त्यांचा पारदर्शक रीतीने कारभार होईल अशी ती अपेक्षा करायला काय हरकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.